750 रुपीजला सँडल्स आहेत. हे बघा, या सँडल्स मध्ये पण आहेत. हे बघा, या सगळ्या साड्या आहेत ना 1300 रुपयाला आहेत इकडे खूप सारी. आणि हे ना फक्त 750 रुपीजला. ह्याच्यामध्ये पण खूप सारी कलर. लॉंग कुर्ती आहेत ना, कोणते पण घ्याल ना तुम्ही, हे फक्त 650 रुपीजला आहेत. 1100 रुपये हिची किंमत आहे. नाही बघा, आता हे आपल्याला इकडे रोटी बनवून दाखवत आहेत. फक्त पीठ ठेवायचं, प्रेस करायचं आणि तुमची पूर्ण ह्याच्यावरती हँड पेंट केलेलं आहे. हा लहान मुलीसाठी आणि हा तिच्या आईसाठी आहे आणि मस्त खूप. तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर गाईज, आज आपण आलेलो आहे ठाण्यामध्ये. ठाणा वेस्टला आहे ना घंटाळी मैदान आहे. घंटाळी मैदानामध्ये ना कंझ्युमर ट्रेड फेअर चालू आहे. हा महिला दिन स्पेशल कंझ्युमर ट्रेड फेअर चालू आहे इकडे. तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज, आज आपण आलेलो आहे ठाणा वेस्टला. ठाणा वेस्टला आहे ना घंटाळी मैदान आहे आणि या घंटाळी मैदानामध्ये ना महिला दिन स्पेशल असं कंझ्युमर ट्रेड फेअर चालू आहे. तर इकडे ना ठाणा वेस्टला हे इकडे घंटाळी देवी मैदान आहे आणि त्याच्या अपोजिटला आहे ना IDBI बँक आहे नौपाडा रोडला. आणि त्याच घंटाळी मैदानामध्ये ना असं हे महिला दिन स्पेशल कंझ्युमर ट्रेड फेअर चालू आहे. आणि याची वेळ आहे ना सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. आणि याची तारीख आहे 2 मार्च ते 10 मार्च 2024 आहे. बघा, घंटाळी मैदान ठाणे इकडे असं हे कंझ्युमर फेअर चालू आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया या महिला दिन स्पेशल कंझ्युमर ट्रेड फेअर मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते. आणि इकडे आतमध्ये आल्यानंतर आहे ना हा पहिलाच स्टॉल आहे. स्पेशल नाशिकचा चिवडा आहे यांच्याकडे. तर बघूया आपण यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे चिवडे आहेत. दादा, हा नाशिकचा स्पेशल आहे का? अच्छा, हे कसं पॅकेट आहे? अच्छा, 90 रुपयाला पाव किलो. अजून काय? अच्छा, ही मुगाची शेव का? हिचं पॅकेट कितीला आहे? अच्छा, 90 रुपयाला पॅकेट आहे. अच्छा, ही शेवभाजीसाठी ही शेव चालते का? शेवभाजी मिसळसाठी हिचं पॅकेट कितीला आहे? 90 रुपयाला. अच्छा, गव्हाच्या पिठाची भाकरवडी हे पॅकेट कितीला आहे? 90 रुपये. अच्छा, भाजणीची चकली हे पॅकेट कितीला आहे आता? 200 रुपयाला अर्धा किलो आहे. देशी गाईचं तूप आहे हे कसं आहे? कसं किलो आहे दादा? 1300 रुपये किलो आहे. आणि याच्यामध्ये हे पाव किलोचं पण आहे, अर्धा किलोचं पण आहे ना. आणि त्यांच्याकडे ना हा काळा मनुका पण आहे. ह्याचा काय स्पेशालिटी आहे आता? सीडलेस आणि सनराइज आहे. अच्छा, सीडलेस आणि नॅचरल आहे ना पूर्ण. 300 रुपयाला अर्धा किलो म्हणजे 600 रुपये किलो आहे. त्यानंतर आहे ना हा दुसरा स्टॉल आहे इकडे ना, हँडलूम सिल्क साडी आहेत कोलकाताच्या. त्यांच्याकडे खूप साऱ्या साड्या बघायला. हे कोणता साडी आहे? हे बघा, ही रेशम सिल्क साड्यांमध्ये यांच्याकडे व्हरायटी तुम्ही बघू शकता. हे बघा, ह्या सगळ्या साड्या आहेत ना 1300 रुपयाला आहेत इकडे. खूप सारी यांच्याकडे कलर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर ही पण एक आहे ना कॉटन सिल्क मध्ये साडी बघू शकता तुम्ही. असा मस्त हिला व्हाईट आणि कॉपरची बॉर्डर आहे. हिची किंमत किती आहे? ही बघा, ही 1400 रुपयाची साडी आहे. आणि त्याच्यानंतर ना हे व्हाईट वाला कोणता आहे? काथा वर्क साडी आहे. ही बघा, ही अशी काथा वर्क मध्ये साडी आहे. ही आहे ना 1500 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि खूप मस्त साडी आहे. आणि हिच्यामध्ये ना तुम्हाला इकडे कलर व्हरायटी पण बघायला मिळते. खूप सारे कलर अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. त्यानंतर ना हे बघा, ह्या जामदानी मध्ये पण त्यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे. ही बघू शकता तुम्ही, जामदानी साडी आहे. आणि हिची किंमत पण आहे ना फक्त 1400 रुपये आहे. हा बघा, हा तिचा पदर आहे. 1400 रुपये किंमत आहे फक्त हिची. आणि आहे ना ह्याच्यामध्ये ना खूप सारी त्यांच्याकडे जामदानी मध्ये ना कलर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते. ही सगळ्या जामदानी मध्ये 1400 रुपये प्राइस आहे हिची फक्त. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ना, हा जयपूरचा असा स्टॉल आहे. आणि यांच्याकडे ना खूप सारे शॉर्ट टॉप, त्यानंतर लॉंग कुर्तीज वगैरे आणि लहान मुलांचे पण आहे ना छोटे ड्रेसेस त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. ये वाला बच्चों का कैसा आहे? 350 रुपीज आहे. बघा, हे लहान मुलांचे आहेत ना फक्त 350 रुपीजचे. हे बघा, हे 2 ते 3 वर्षासाठी आहे ना याची 400 रुपीज प्राइस आहे. आणि यांच्याकडे आहेत ना हे असे जॅकेट्स पण अवेलेबल आहेत. हे ना दोन्ही साईडनी वापरू शकतात. हे बघा, खूप सारी त्याच्यामध्ये कलर व्हरायटी. और ये जॅकेट का क्या प्राइस आहे? 1350 रुपये जॅकेटची प्राइस आहे लॉंग मध्ये. आणि त्याच्यामध्ये ना शॉर्ट मध्ये पण जॅकेट आहे. हे बघा, हे पण रिव्हर्सेबल आहे. दोन्ही साईडनी तुम्ही वापरू शकता. आणि हे ना फक्त 750 रुपीजला. ह्याच्यामध्ये पण खूप सारी कलर व्हरायटी बघायला मिळेल तुम्हाला. त्यानंतर आहे ना यांच्याकडे असे लॉंग कुर्ती मध्ये पण खूप सारी व्हरायटी बघायला मिळेल. ये कुर्ता कसा आहे? हा बघा, 650 रुपीजला आहे. आणि हे सगळे लॉंग कुर्ते आहेत ना तुम्हाला कॉटन मध्ये 650 रुपीजला येणार आहे. त्यानंतर हा पण एक ब्रासो मध्ये तुम्ही बघू शकता. हा पण खूप मस्त कुर्ता आहे. इसका भी सेम प्राइस आहे. लॉंग कुर्ती आहेत ना कोणते पण घ्याल ना तुम्ही, हे फक्त 650 रुपीजला आहेत. आणि त्याच्यानंतर आहे ना हे 950 रुपयाला आहे ना अनारकली ड्रेसेस आहे त्यांच्याकडे. ह्याच्यामध्ये पण खूप सारी तुम्हाला कलर व्हरायटी बघायला मिळेल. फक्त 950 रुपये याची प्राइस आहे. त्यानंतर आहे ना इथे तुम्ही शॉर्ट टॉप पण बघू शकता. हे ना सगळे 550 रुपीजला आहेत. त्यानंतर इकडे ना हा रुही गृह उद्योग असा हा स्टॉल आहे. आणि ह्यांच्याकडे ना तुम्ही बघू शकता की हे कुठलं पीठ आहे?
अच्छा, हे भाजणीचं पीठ आहे का? चकलीच्या भाजणीचं पीठ. हे कसं पॅकेट आहे? अच्छा, 160 रुपयाला अर्धा किलो आहे. त्यानंतर आहे ना इकडे भाजणीची चकली पण तुम्ही बघू शकता, 90 रुपयाला हे पॅकेट. शेंगदाण्याच्या चटणीचं पॅकेट पण यांच्याकडे अवेलेबल आहे आणि हे पॅकेट कितीला आहे? 90 रुपयाला हे पॅकेट आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना ही ज्वारीची भाकरी आहे का? ही बघा, ही कडक भाकरी, ज्वारीची भाकरी आहे ही कडकवाली. आणि हिची किंमत किती आहे पॅकेटची? 50 रुपयाला 5 पीस आहे त्याच्यामध्ये. आणि हे खूप दिवस तुम्ही स्टोअर करून घरामध्ये ठेवू शकता, खराब नाही होत. आणि ही कोणती आहे की? अच्छा, ही बाजरीची भाकरीचं हे पॅकेट आहे. ह्याच्यामध्ये पण 5 भाकरी आहेत. 60 रुपयाला हे पण पॅकेट आहे. आणि ह्याचं आहे ना, या भाकरीचं तुम्ही असं मस्त नाश्त्यासाठी वगैरे तुम्ही घरी बनवू शकता. त्या भाकरीचा चुरा करून त्यामध्ये शेव वगैरे टाकून त्यांनी मस्त असं इकडे सर्व केलेलं आहे. त्यानंतर इकडे ना हा बेडशीटचा स्टॉल बघू शकता. हे बघा, इकडे त्यांनी पहिलाच हे दोअर ठेवलेलं आहे. इसका प्राइस क्या है? 850 रुपये याची किंमत आहे. डबल है की सिंगल है? सिंगल है ये। अच्छा, सिंगल 850. और डबल कैसा है? डबल आएगा आपको 1600 हे बघा, डबल मध्ये दोहर आहेत ना, हे सगळे 1600 रुपयाचे आहेत. हा बघा, हा पण खूप सुंदर असं दोहर आहे. बेडशीट का क्या प्राइस है अपने पास? डबल बेड का 850 से स्टार्टिंग प्राइस आहे. त्यानंतर आहे ना इकडे हा किमया आर्ट्स असा स्टॉल आहे. हा स्टॉल नंबर D14 आहे. आणि यांच्याकडे ना खूप सुंदर सुंदर तुम्ही अशा या पोटली बॅग्स, त्याच्यानंतर या हँड बॅग, स्लिंग बॅग अशा तुम्ही बघू शकता. अशा खूप मस्त कलेक्शन आहे यांच्याकडे. त्यांच्याकडे ना ह्या अशा पोटली बॅग मध्ये खूप मस्त असं कलेक्शन आहे. हिची प्राइस किती आहे? अच्छा, ही बघा, ही 850 रुपीजला आहे फक्त. त्यानंतर ही एक तुम्ही बघू शकता, ही आहे ना 180 रुपीजला आहे. त्याच्यानंतर ही पण एक बॅग बघू शकता, ही पण आहे ना 850 रुपीजची आहे. त्यानंतर ही आहे ना जर्दोसी वर्क मध्ये त्यांनी मस्त अशी हँडबॅग बनवलेली आहे. ही ना 1000 रुपयाला आहे फक्त. 1000 रुपीज हिची किंमत आहे. त्याच्यामध्ये ना तुम्हाला सगळे कलर्स बघायला मिळतील. हा बघा, हा ग्रीन कलर पण खूप सुंदर आहे, हा पीच कलर पण खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर या हँडबॅग पण आहे त्यांच्याकडे. ह्या कितीला आहेत ताई? अच्छा, ही आहे ना 350 रुपीजला आहे हिची किंमत. ह्याच्यामध्ये पण आहे ना तुम्हाला खूप सारं कलर व्हरायटी असं कलेक्शन बघायला मिळेल. त्यानंतर आहे ना यांच्याकडे ही अशी ओटीची पोटली पण आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आहे ना लग्न वगैरे साठी खूप साऱ्या साडीला मॅचिंग असं यांच्याकडे कलर व्हरायटी आहे. ही आहे ना फक्त 200 रुपीजला यांच्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर ही पण एक तुम्ही बॅग बघू शकता. ही बघा, ही पण आहे ना डिझायनर पोटली आहे आणि खूप मस्त याच्यावरती असं वर्क केलेलं आहे त्यांनी. आणि हिची किंमत 1100 रुपये हिची किंमत आहे. त्यानंतर इकडे पण तुम्ही एक स्टॉल बघू शकता. यांच्याकडे ना खूप मस्त मस्त असे यांनी कुर्तीज लावलेले आहेत. त्यानंतर इकडे ड्रेस पीस पण बघायला मिळतील आणि रेडीमेड ड्रेस पण इकडे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. हा बघा, हा 950 रुपयाचा आहे हा ग्रीन कुर्ता. आणि हे ड्रेस पीस कसा आहे? हा बघा, हा ग्रीन वाला, हा बघा, हा 1750 रुपयाला ड्रेस पीस आहेत. आणि ह्यांच्याकडे नाही बघा, 650 रुपयापासून ड्रेस पीसची स्टार्टिंग प्राइस चालू होते. बघा, हे 650 रुपयाला आहे. हा बघा, हा 1350 रुपयाला आहे. त्यानंतर हे बघा, हे ना कॉटन मध्ये तुम्हाला पूर्ण ड्रेस बघायला मिळतील. ड्रेस 850. हा 2 पीस आहे का 3 पीस? 3 पीस आहे ना, 3 पीस ड्रेस आहे. बघा, ओढणी आहे, त्यानंतर हा खालचा पायजमा आहे आणि हा कुर्ता आहे. आणि ह्याच्यामध्ये जर 2 पीस घ्याल तर तुम्ही 650 रुपयाची किंमत आहे. आणि तुम्ही कलर व्हरायटी बघू शकता. खूप सारे यांच्याकडे ना रेडीमेड ड्रेस मध्ये कलर्स बघायला मिळतील. त्यानंतर इकडे हा स्टॉल बघू शकता आहे ना, हे रोटो मार्क असं इकडे यांच्याकडे ना रोटी मेकर आहे. त्याच्यामध्ये ना तुम्ही विदाऊट ऑइल मध्ये तुम्ही रोटी वगैरे बनवू शकता. आणि हे बघा, अच्छा, याच्यामध्ये हीट कंट्रोलर आहे का? हे कसं सगळ्यात मोठी साईज आहे, 10 इंच कोटिंग आहे. डीप असल्यामुळे भाज्या बिज्या सेलो फ्राय करू शकतो. आणि ह्याची किंमत किती आहे ना? MRP 5,500 आहे, डिस्काउंट प्राइस 4,500. अच्छा, MRP याची 5,500 रुपये आणि डिस्काउंट करून तुम्हाला आहे ना इकडे 4,500 रुपयाला मिळून जाईल. नाही बघा, आता हे आपल्याला इकडे रोटी बनवून दाखवत आहेत. फक्त पीठ ठेवायचं, प्रेस करायचं आणि तुमची चपाती लाटली जाते. त्यामध्ये भाजली जाते. अच्छा, ही बघा, ही बऱ्यापैकी त्यामध्ये भाजली पण गेलेली आहे. बरोबर आहे. काही थोडे टेम्परेचर कमी जास्त करू शकतो. ऑटो कट आहे त्यामुळे लाईट बिल कमी येतं. अच्छा, कंटिन्यू 2 तास यूज केला तर 1 युनिट येतं. 2 तासाला 200 चपात्या बनते. प्रत्येक मिनिटाला ऑन ऑफ होत जातं. असे डाग आले तेल तूप लावू शकतो. अच्छा, थोडस याच्यामध्ये तुम्ही वरती तेल किंवा तूप लावू शकता. हे असे डाग आले ना परफेक्टली, अच्छा, तर तेल तूप लावू शकतो. नसेल विदाउट फुलका पाहिजे, हे फक्त झाकण ठेवलं तर ऑटोमॅटिक हे बघा, झाकण ठेवल्यानंतर डायरेक्ट हे बघा असा फुलका तुमचा तयार. मस्त अशी चपाती आहे ना फुलली जाते याच्यामध्ये. हे बघा, खूप मस्त त्यांनी आपल्याला इकडे चपाती बनवून दाखवलेली आहे. आणि खूप मस्त याच्यामध्ये तुम्हाला घरात यूज करण्यासाठी खूप मस्त प्रोडक्ट आहे हे. त्यानंतर इकडे तुम्ही हा स्टॉल बघू शकता ना, यांच्याकडे खूप सारे अशा केरळच्या साड्या इकडे तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर असे आहेत ना तुम्हाला हे लहान मुलींचे ड्रेस पण तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, 3 पीस मध्ये आहे. हा दुपट्टा आहे, त्यानंतर हा वरचा टॉप आहे आणि त्याच्या खालती आहे ना तुम्हाला असा हा
घागरा टाइप मध्ये यांनी हे केलेलं आहे. हा पण खूप सुंदर आहे. इसका प्राइस कितना है सर? हे बघा याची प्राइस आहे ना फक्त 1550 याची किंमत आहे. आणि आहेत ना ह्याच्यामध्ये तुम्हाला हे असे ड्रेस मटेरियल पण बघायला मिळतील. हे पण आहे ना 1650 रुपयाला आहे. त्यानंतर ये कुर्ती आहे का सिर्फ? अच्छा हे बघा हा कुर्ता आहे त्यामध्ये हा फक्त 1350 रुपयाला आहे. हे बघा हा एक त्यांनी इथे ड्रेस लावलेला आहे. हा पण खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती आहे ना तुम्ही ग्रीन कलरचं आहे ना पेंट केलेलं आहे. हँड पेंट आहे हे पूर्ण. हे बघा 1950 1950 रुपयाला आहे फक्त. आणि हे एक त्यांच्याकडे बघू शकता हे ना डॉटर आणि मदर साठी यांनी असं कॉम्बिनेशन मध्ये ड्रेस बनवलेला आहे. हा लहान मुलीसाठी आहे आणि हा तिच्या आईसाठी आहे आणि मस्त खूप मस्त कॉम्बिनेशन. ये दोनों का क्या प्राइस आहे अंकल? तर हे ना हे तुम्हाला जोडीमध्ये ना असं 3000 ते 3500 रुपयाला मिळून जाईल. ह्यांच्यामध्ये खूप सारी कलर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल. आणि इकडे आहेत ना अशा केरळच्या साड्या पण बघू शकता तुम्ही. ही एक साडी आहे ना 875 रुपीजची आहे. तर ही आहे ना 1570. त्यानंतर ही हँड पेंटेड आहे ही 1010 ची आहे. त्यानंतर ही पण एक बघू शकता 1460 रुपयाची आहे. हे बघा याच्यावरती आहे ना मस्त असं त्यांनी राधा कृष्णाचं डिझाईन आहे आणि सिल्वर बॉर्डर मध्ये 1670 रुपये. त्यानंतर हा पण एक तुम्ही कलर बघू शकता गोल्डन मध्ये आहे ना 1280 रुपये याची किंमत आहे. आणि याच्यावरती पण आहे ना मस्त त्यांनी हँड पेंटिंग केलेलं आहे कृष्णाचं. त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकता ना हे असं टी शर्टचा स्टॉल आहे आणि छोट्या साईज मध्ये असे टी शर्ट बघायला मिळतील. गाल नाही ओढायचे किंवा मला सगळं कळतं हे असे लहान मुलांचे टी शर्ट. ह्याची काय प्राइस आहे ना? 300 रुपये. 300 रुपयाची आहे ही साईज तुम्ही बघू शकता लहान मुलांची. हे पण 300 वाले आहेत. 300. हे बघा ही सगळी लहान मुलांची साईज आहे ना 300 रुपयाला आहे फक्त. आणि ह्याची किंमत आहे ना फक्त 450 रुपये याची किंमत आहे. हे बघा हा पण तुम्ही कुर्ता बघू शकता. महाशिवरात्री स्पेशल असा कुर्ता आहे आणि या कुर्त्याची किंमत किती आहे? 550 रुपयाचा हा कुर्ता आहे. आणि तुम्ही यांच्याकडे व्हरायटी बघू शकता खूप सारी टी शर्ट मध्ये किंवा कुर्त्यांमध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ना हा कलकत्ता साडीचा स्टॉल आहे. यांच्याकडे ना खूप मस्त मस्त अशा कलकत्ता साड्या अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता. ही पण एक खूप मस्त. हे कोणसा साडी आहे इसको? कोटा. ही बघा ही कोटा साडी आहे. ह्याच्यामध्ये ना हँड पेंटिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता. साडीवरती आहे ना हा पूर्ण हँड पेंट केलेलं आहे. 1800 रुपये हिची किंमत आहे फक्त. अच्छा ही पण एक साडी तुम्ही बघू शकता कॉटन मध्ये आणि पूर्ण ह्याच्यावरती हँड पेंट केलेलं आहे. हा खूप सुंदर साडी तुम्ही बघू शकता. खूप मस्त त्यांनी असं याच्यावरती हँड पेंट केलेलं आहे. इसका प्राइस कितना आहे? ही पण आहे ना तुम्हाला फक्त 1800 रुपयाला साडी मिळणार आहे. त्यानंतर ही पण आहे ना एक टिश्यू कॉटन मध्ये साडी आहे तुम्ही बघू शकता. ही पण पूर्णपणे हँड पेंट केलेली आहे आणि खूप मस्त असा याचा कलर आहे. ग्रीन शेड ग्रीन गोल्डन असा शेड आहे. इसका भी सेम प्राइस आहे. ही बघा ही पण फक्त आहे ना 1800 रुपये हिची किंमत. या तिन्ही पण साड्या बघितल्या ना या सगळ्या हँड पेंट मध्ये 1800 रुपये यांची किंमत आहे. तर ह्या तुम्ही बघू शकता इकडे ना या हँड पेंटेड सगळ्या साड्या आहेत आणि याची प्राइस आहे ना इकडे पण तुम्ही बघू शकता. या हँड पेंट साडी कोणती पण घ्याल ना तुम्ही तर फक्त 1800 रुपयाला आहे. त्यानंतर ही ना काथा वर्क मध्ये साडी आहे. ही आहे ना पूर्णपणे हँडवर्क केलेलं आहे. ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता एकदम बारीक काम केलेलं आहे त्याच्यावरती काथा वर्क मध्ये. और इसका प्राइस क्या है? ही बघा ही 1500 रुपयाला आहे फक्त. आणि याच्यामध्ये ना तुम्हाला खूप सारी कलर व्हरायटी बघायला मिळेल. हे बघा एवढे सगळे कलर आहेत त्यांच्याकडे काथा वर्क मध्ये. सगळं हँडवर्क आहे. त्यानंतर ही पण आहे ना कलकत्ताची फेमस साडी आहे. जामदानी ढाकई जामदानी म्हणून साडी आहे ही पण तुम्ही बघू शकता. याचं फॅब्रिक पण आहे ना खूप मस्त असं सॉफ्ट फॅब्रिक आहे. खूप कॉटन मध्ये एकदम सॉफ्ट कॉटन आहे हे. इसका प्राइस रेंज काय आहे? ही बघा ही 1500 रुपयाची आहे फक्त. त्यानंतर ही पण एक तुम्ही बघू शकता जामदानी मध्येच आहे आणि ब्लॅक कॉपर मस्त त्यांनी असं त्याच्यावरती वर्क केलेलं आहे बघा. आणि हा खूप मस्त कलर दिसतोय. असा खूप मस्त कलर आहे ब्लॅक आणि कॉपर मध्ये. इसका प्राइस कितना आहे? ही पण आहे ना फक्त 1500 रुपयाला मिळणार आहे आणि खूप रिझनेबल अशी प्राइस आहे यांच्याकडे. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ना हा कलमकरीचा असा स्टॉल आहे आणि ये शॉर्ट टॉप क्या प्राइस आहे? शॉर्ट टॉप तुम्ही बघतायत ना हे फक्त 650 रुपीज प्राइस आहे यांची. त्याच्यानंतर हे लॉंग कुर्तीज पण आहे तिकडे. हे लॉंग वाला कितने का? और त्यानंतर आहे ना हे लॉंग कुर्ती मध्ये पण तुम्ही बघू शकता याची किंमत आहे ना फक्त 700 रुपीज आहे. आणि खूप सारं लॉंग कुर्ती मध्ये कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यानंतर हा एक तुम्ही आहे ना कलमकरीचा दुपट्टा बघू शकता. ये दुपट्टा की अच्छा पूरा हँड पेंट आहे. हा बघा पूर्ण हँड पेंट केलेला दुपट्टा आहे.
इसका प्राइस कितना और 2250 म्हणजे 2250 रुपयाला आहे हा. बघू शकता तुम्ही पूर्ण हँड पेंट केलेलं आहे याच्यावरती, जरी बॉर्डर मध्ये आहे. तुम्ही नॉर्मल घरी वॉश केलं ना तरी पण हे पेंटिंगचा कलर जात नाही आणि खूप मस्त याचं कलेक्शन आहे इकडे. हा पण आहे ना फक्त 2250 रुपयाचा आहे. त्यानंतर आहे ना कलमकरी मध्ये आहेत ना या साड्या बघू शकता तुम्ही. सगळ्या यांच्याकडे साड्या आहेत ना एक रेटच आहे 1850 रुपये आणि या पूर्ण कॉटन मध्ये तुम्ही ही या साड्या बघू शकता दोन. त्यानंतर इकडे या दोन साड्या ठेवलेल्या आहेत, या पण तुम्हाला 1800 रुपये मध्ये मिळून जातील. त्यानंतर आहे ना हे कलमकरी मध्ये रिव्हर्सेबल जॅकेट आहे, म्हणजे तुम्ही दोन्ही साईडनी वेअर करू शकता आणि हे पण खूप सुंदर जॅकेट आहे. हे बघा हे असं पण वेअर करू शकता आणि ती आतमधली बाजू ग्रीन बाजू पण तुम्ही वेअर करू शकता. इसका क्या प्राइस आहे? हे बघा हे पण आहे ना फक्त 750 रुपीज ह्याची किंमत आहे. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ना हा असा गालिचाचा स्टॉल आहे आणि यांच्याकडे ना खूप मस्त मस्त असे गालिचे तुम्हाला बघायला मिळतील. हे बघू शकता तुम्ही रेड मध्ये. त्यानंतर ह्या आहेत ना या भारतीय बैठकी आहे त्यांच्याकडे, या बैठकी पण तुम्हाला बघायला मिळतील. 5x1.5 इंच का? ह्याची किंमत किती आहे आता? हे 550 ला आहे. 550 रुपयाला ही भारतीय बैठक आहे. अच्छा हे 5x3 मध्ये ना, ह्याची किंमत किती आहे? आणि हे 750 ला आहे. 750 रुपये. 750 ला आहे. अच्छा त्याच्यानंतर हे 4x2 मध्ये येतं, हे 550 रुपयाला आहे. 4x2 मध्ये 550 रुपयाला. चेनिल मटेरियल मध्ये आहे हे. ह्याची किंमत किती आहे? आणि हे 750 ला आहे. 750 रुपये ह्याची फक्त प्राइस आहे आणि खूप रिझनेबल प्राइस इकडे तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर हा एक तुम्ही स्टॉल बघू शकता, जरी हँडक्राफ्ट असा यांच्याकडे सगळ्यात ना या हँडक्राफ्ट हँडमेड बनवलेल्या या सगळ्या बॅग. त्यानंतर हे छोटे पाऊच वगैरे तुम्ही बघू शकता. ह्या बॅगची किती किंमत आहे? ही बघा ही स्लिंग बॅग आहे ना फक्त 400 रुपीजला आहे यांच्याकडे. बघा असा बेल्ट आहे आणि हिची किंमत फक्त 400 रुपीज आहे. त्यानंतर हे मोबाईल ठेवण्यासाठी मोबाईल पाऊच असं थोडं छोटस पर्स आहे, ह्याची किंमत आहे ना फक्त 150 रुपीज आहे. त्यानंतर आहे ना तुम्ही या इकडे अशा या बॅग्स पण बघू शकता तुम्ही. या फक्त आहेत ना 350 रुपयाला बॅग आहे, ज्या पैठणीच्या फॅब्रिक मध्ये असं त्यांनी बनवलेलं आहे, पैठणीच्या डिझाईन मध्ये. त्याच्यानंतर ही एक बघू शकता तुम्ही, ही मरून वाली कितीला आहे? ही 600 रुपीजला आहे. त्यानंतर ह्या अशा खणाच्या बॅग पण तुम्ही बघू शकता, या आहेत ना फक्त 650 रुपीजला आहेत. त्यानंतर आहेत ना इकडे हे सॉफ्ट टॉईज पण तुम्हाला बघायला मिळेल. ह्या आहेत ना 200 रुपयापासून ते 1000 पर्यंत याची प्राइस आहे. बघा हे तुम्ही डायनासॉरची, हा डायनासॉर कितीला आहे? 300 रुपयाला हा डायनासॉर आहे. त्यानंतर हा 350 रुपयाला इकडे असा खेकडा आहे. ही एक डॉल तुम्ही बघू शकताय ना, हे 450 रुपीजला आहे. हा पण फक्त 450 रुपीजला आहे. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ना असा श्रीनी ज्वेलरीचा असा स्टॉल आहे आणि यांच्याकडे ना खूप सारे ज्वेलरी आयटम तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा यांच्याकडे ना 10 रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे इयरिंग्सची. हे बघू शकता तुम्ही, या 10 रुपयाला इयरिंग्स आहेत. त्यानंतर हे 20 रुपयेवाले पण आहेत. त्यानंतर हे तुम्ही ब्रेसलेट्स बघू शकता, हँड ब्रेसलेट आहेत, हे फक्त 100 रुपीजला आहेत. त्यानंतर हे पण तुम्ही ब्रेसलेट बघू शकतायत ना, हे 50 रुपीज आहे, याच्यामधलं कोणतं पण घ्याल तर. त्यानंतर हे तुम्ही इयरिंग्स बघू शकता, हे इयरिंग्स आहेत ना फक्त 50 रुपीजला आहेत. 50 रुपयाची प्राइस आहे फक्त. हे पण इयरिंग्स आहेत ना 50 रुपीजला आहे. त्यानंतर इकडे असे गोल्ड मध्ये बघाल ना तुम्ही, हे पण फक्त 50 रुपीजला इयरिंग्स आहेत. त्यानंतर हे पण तुम्ही आहे ना झुमके टाइप मध्ये बघू शकता, ह्याची पण किंमत आहे ना फक्त 50 रुपये आहे. हे बघा याच्यामधले तुम्ही कोणते पण घ्याल ना, हे फक्त 50 रुपीजला आहेत. आणि आहे ना हे नेकलेस पण तुम्ही बघू शकता, हे फक्त आहे ना 100 रुपीजला आहे आणि ह्याच्यावरती मॅच करण्यासाठी या इयरिंग्स आहेत, या फक्त 50 रुपीजला आहेत. जर तुम्ही असा हा दोन्ही सेट घ्याल ना तर हा फक्त 150 रुपीजला तुम्हाला मिळेल. त्यानंतर हा पण तुम्ही एक बघू शकता, याच्यामध्ये ना 3 शेड्स आहेत, रोज गोल्ड, गोल्ड आणि सिल्वर. हा कितीला आहे? हा फक्त 200 रुपीजला इकडे तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर येत ना इकडे तुम्ही या फिंगर रिंग्स पण बघू शकताय. बघा अशा फिंगर रिंग्स पण यांच्याकडे खूप साऱ्या अवेलेबल आहेत आणि यांची आहे ना 50 रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस आहे. ही एक तुम्ही बघू शकता, ही आहे ना अशी लखनवी मध्ये यांनी झुमक्यामध्ये बनवलेली आहे. हिची किंमत फक्त 240 रुपीज आहे. त्यानंतर या छोट्यामध्ये बघू शकता तुम्ही 100 रुपीज आहे. आणि या बँगल्स पण तुम्ही बघू शकता ना, यांच्याकडे सेलमध्ये ना फक्त 40 रुपीज डझन आहेत. त्यानंतर इकडे ना तुम्ही बघू शकता स्टेप इन वॉक असा हा धारावीचा स्टॉल आहे. इकडनं हे या शूजची काय प्राइस आहे आता स्टार्टिंग? हे ह्याच्यातले कोणते पण 1250 का? हे बघा हे मेन्सचे आहेत ना शूज आहे, तुम्ही कोणते पण बघू शकता, हे फक्त 1250 रुपयाला आहेत. त्यानंतर ह्या पण तुम्ही ही लाईन आहे ना इथपर्यंत तुम्ही बघू शकता, या सगळ्या आहेत ना 750 रुपीजला सँडल्स आहेत. हे बघा या सँडल्समध्ये पण आहेत आणि खूप मस्त क्वालिटी आहे यांची, तुम्ही बघू शकता. ही एक बघू शकता, फक्त 750 रुपये किंमत आहे यांची. हे बघा 750 रुपये फक्त.
तर गाईज तुम्ही बघितलं आज आपण ठाण्यामधल्या या घंटाळी मैदानामधलं हे महिला दिन स्पेशल असं कंझ्युमर ट्रेड फेअर कव्हर केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.